नमस्कार. भारत सरकारच्या GDS ऑनलाईन एंगेजमेंट अंतर्गत GDS ग्रामीण डाक सेवक भरती 2025 अंतर्गत भारतीय पोस्ट ऑफिसनं ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली असून आपण 10वी पास असाल तर नक्कीच या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. ग्रामीण डाक सेवक हे पद असून पदासाठी भरती सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेली असून सर्वांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. यासाठी महत्त्वाचा तपशील म्हणजे पदाचं नाव आहे ग्रामीण डाक सेवक GDS त्याला म्हणतात. एकूण जागा भारतामध्ये 21,413 निघालेल्या आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 फेब्रुवारी 2025 असून अर्ज सुधारण्याची तारीख 6 मार्च ते 8 मार्च 2025 आहे. शैक्षणिक पात्रता आहेत. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असणं आवश्यक आहे. उमेदवाराला गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणजे जो क्रायटेरिया पास होण्याचा गणित आणि इंग्रजीमध्ये पास होणं गरजेचं आहे. यासाठी वयोमर्यादा आहेत. उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. उमेदवार सदृढ असला पाहिजे. त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे. अर्ज करण्यासाठी भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवरती indiapost.government.in वरती जायचं आहे. त्यानंतर होम पेज वरती रजिस्ट्रेशन क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा. स्टेज 2 वर अप्लाय केल्यानंतर अप्लाय ऑनलाईन लिंकवर क्लिक करून फॉर्म भरू शकता. त्यानंतर फी पेमेंटवर क्लिक करा आणि फी जमा करा. पूर्ण भरलेला फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आऊट घ्या. अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना सर्वांनी आपण प्रथम आपले सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सर्व व्यवस्थित बघून घ्यायचे. डॉक्युमेंट बघितल्यानंतर आपण पुढे जायचं आहे. ती म्हणजे निवड प्रक्रिया आहे. उमेदवारांची निवड 10वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, तुमची 10वीच्या परीक्षेमध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये किती पर्सेंटेज मिळाले आहेत त्यानुसार सर्व उमेदवारांचं ॲप्लिकेट जेवढं आहेत त्या सर्वांची एक लिस्ट लावण्यात येईल, मेरिट लिस्ट लावण्यात येईल. त्यानुसार त्यांची गुणांच्या आधारे निवड केली जाईल. त्यासाठी तुम्ही इंडिया पोस्टच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता. तर बघा, GDS नावाचं हे पद आहेत. ग्रामीण डाक सेवक आहेत. 10वी पास फक्त क्रायटेरिया आहेत. याला दुसऱ्या प्रकारची कोणताही क्रायटेरिया लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजी आणि गणित विषयामध्ये आपण उत्तीर्ण असायला हवं. अशा प्रकारची ही सुंदर अशी जाहिरात आलेली आहे. सर्व बेरोजगार माझ्या मित्रमैत्रिणी याचा लाभ घ्यायचा आहे. तसेच तुम्ही यासाठी ऑनलाईन यावरती जाऊन इंडिया पोस्ट रिक्रुटमेंट यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इंडिया पोस्ट GDS यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा प्रकारचा इंटरफेस ओपन आहे. यामध्ये प्रथमतः आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं. स्टेज 1 मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला 2 नंबर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर अशा प्रकारचं संपूर्ण माहिती भरायची. मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका, तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. ॲप्लिकेटचं पूर्ण नाव लिहायचं आहे. स्कूल सेकंडरी स्कूल सर्टिफिकेटनुसार 10वीच्या बोर्डच्या सर्टिफिकेटनुसार नाव लिहायचं आहे. वडिलांचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर आपले डेट ऑफ बर्थ लिहा, जेंडर लिहा, त्यानंतर कास्ट वगैरे असेल ते लिहा, का ट्रान्सजेंडर असेल तर ते लिहा, आपली कम्युनिटी लिहा, कोणत्या कॅटेगरीत आपण बसत आहात, सर्कल निवडा, आपल्याला कोणत्या राज्यात कोणत्या भागामध्ये आपल्याला अप्लाय करायचा आहे तो, एअर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल ते टाका. त्यानंतर आपला कॅप्चा निवडा. अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करू शकता. पुढे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला अप्लाय ऑनलाईन यावरती बटनावरती क्लिक करायचं स्टेज 2 मध्ये. त्यानंतर अप्लाय केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स, ॲप्लिकेशन फॉर्म, चूज प्रेफरन्स आणि प्रिंट ॲप्लिकेशन ह्या 4 गोष्टी क्लिक करायच्या आहे. ते केल्यानंतर आपल्याला प्लस परत आपल्या फी पेमेंट या बटनवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपण फी पूर्ण पे करायची आणि त्यानंतर फी स्टेटस चेक करायचं आहे. आणि पेमेंट झाल्यानंतर आपण सर्व अशा प्रकारचे संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्या स्वतःच्या फॉर्मचं प्रिंट काढू शकता. आणि प्रिंट काढून ठेवायची पुढील माहितीसाठी किंवा खास करून पुढील येणाऱ्या विविध प्रकारच्या माहितीसाठी, आपल्या ॲप्लिकेशनच्या माहितीसाठी. पुढे आपण जागा बघण्यासाठी आपण महाराष्ट्र यावरती क्लिक केलं का मग राज्याबाबत आणि आपला जिल्हासुद्धा निवडू शकतात. उदाहरणार्थ मी आता नाशिक जिल्हा निवडतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते आपण बघू शकतात. आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. ऑनलाईन GDS एंगेजमेंट या अंतर्गत नाशिक डिव्हिजन, आंबेगाव, अमलोन, भावली खुर्द, BO, बोबली, चिंचोली, देवळाली, एअरफोर्स वगैरे अशा सर्व जागा दिसत आहे. आपल्याला ज्या ठिकाणी सर्कल आणि राज्य किंवा डिस्ट्रिक्ट आणि ऑफिसने अप्लाय करायचं तिथे करू शकता. अशा सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.